सध्याचा काळ झपाट्यानं बदलतो आहे. खरं आणि खोटं यांच्यातील अंतर अधिकच वाढतंय. अशा या एकूणच कालखंडात आदर्श, निष्ठा, प्रेम, स्नेह आणि कर्तव्य ज्यांच्या ठायी ठायी भरलेलं आहे आणि कार्यकर्तृत्वातून स्वतःचं स्थान ज्यांनी धर्म, कर्म आणि आपलं मर्म हे केवळ आणि केवळ संस्कारक्षम माणूस घडवण्यासाठी आयुष्य वेचलत आणि समाजात माणूस म्हणून ताठ मानेनं उभं राहण्यासाठी इतरांप्रती सतत प्रयत्न केले, ते धर्मानुरागी श्रीमंत मनाचे माननीय श्री शशिकांत बापूसोर राजोबा, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके राजोबा सर. ब्रह्मणाळसारख्या ग्रामीण भागात आपला जन्म झाला. आपण BSc B.Ed ही पदवी घेऊन शैक्षणिक कार्याला सुरुवात केलीत आणि आज अखेर निष्ठेनं ज्ञानदानाचं कार्य अविरतपणे करीत आलात. आपण 34 वर्ष शैक्षणिक सेवा केलीत आणि आज मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होत आहात. एक आदर्श शिक्षक कसा असावा याचा वस्तुपाठच जणू तुमच्या शैक्षणिक कार्यानं आपण घालून दिलात. केवळ एक शिक्षक नव्हे तर समाजकारण, धर्मकारण, राजकारण आणि मुख्यतः सहकार, अर्थकारण तसंच शिक्षक विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी चळवळीच्या माध्यमातून एक लढाऊ नेतृत्व आपण दिलत. या साऱ्या भूमिकांमधून आम्ही आपणास पाहिलं आहे, अनुभवलं आहे. आपण जे काम हातात घेता ते तडीस घेऊन जाण्याचा आपला सुस्वभाव आम्हा सर्वांना ज्ञात आहे. एका उत्तम कार्यकर्त्याच्या अंगी असणारे सारेच गुण आपल्याकडे आहेत. आपली एक कुशल संघटक म्हणूनही सर्वदूर ख्याती आहे. वक्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व या गुणांवर आपण वीर सेवा दलाच्या माध्यमातून धर्मकार्य आणि संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिला आहात. पाठशाळेच्या माध्यमातून लहान मुलांना जैन धर्म, संस्कृती, परंपरा, धर्मतत्वज्ञान संवर्धन करण्यासाठीच्या कृती यामध्येही आपल्यातील तळमळीचा शिक्षक आम्हाला सतत भेटत राहिला. सहकारामधील वीराचार्य जिल्हा नागरी पतसंस्था आणि आपलं एक अतूट नातं सर्वश्रुत आहे. आर्थिक शिस्त हा आपला बाणा, प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता, वादापेक्षा संवादावर अधिक भर ही आपली काम करण्याची पद्धत. यामुळंच वीराचार्य पतसंस्था समाजमान्य झाली हे विसरता येणार नाही. एक आदर्श संस्था म्हणून लौकिक पातळीवरती आपणच तज्ज्ञ संचालक म्हणून पोचवलेत. यातील आपलं मार्गदर्शन, योगदान हे कायमच स्मरणात राहणारं आहे. अनेक विविध पदांवर आपण कार्यरत आहातच, पण केवळ पद, पैसा, प्रतिष्ठा या पलीकडे जाऊन समाजाप्रती कार्यरत राहणं हेच आपलं ध्येय नेहमीच आम्हाला प्रेरणा देणारं आहे. आपण अनेक पदावर आपल्या कार्याचा ठोस ठसा उमटवला आहे. वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबई संचालक ते महासचिव, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था संचालक, सहकार भारती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, G.M. पाटील ग्राम वाचनालय ब्रह्मणाळचे संस्थापक अध्यक्ष, जय भारत विद्यालय वसगडे सहाय्यक शिक्षक ते मुख्याध्यापक, अशा अनेक संस्थेत आपलं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. आपल्या या कार्याची दखल संस्था पातळीवर घेऊन आपणास अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 2001 साली आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार, पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांचा समाजभूषण पुरस्कार, काँग्रेस सेवा दलाचा सामाजिक शैक्षणिक पुरस्कार,
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईचा महाराष्ट्र गुणीजन रत्न गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा सहकार रत्न, आपल्या 51व्या वर्षी कार्यशिरोमणी हा बहुमान, अशा विविध पुरस्कारानं आपणास सन्मानित करून आपल्या कार्याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. कृष्णाकाठच्या मातीत आपलं कर्तृत्व फुललं, बहरलं आणि वाढलंय. आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि तितक्याच खंबीरपणे आपल्या सहचरणीची मोलाची साथ ही आपली जमेची बाजू. जीवाभावाचे मैत्र आपल्याला नेहमीच लाभलेत. या साऱ्यांच्या पाठबळावर आपली दैदिप्यमान कारकीर्द बहरत गेली. या पुढील आपल्या आयुष्यात कृष्णाकाठच्या ब्रह्मणाळ मातीतील आपले पाय अधिक ठळक होत जावोत आणि आपल्या पावलांवर पाऊल ठेवून नवी पिढी निसंकोचपणे मार्गस्थ हो, असा विश्वास आपल्या कार्यकर्तृत्वाबद्दल आम्हाला नेहमीच जाणवतो. आपण आज सेवानिवृत्त होत आहात. आपण आयुष्यभर ज्या शैक्षणिक क्षेत्रात तळमळीनं काम करीत आलात त्या 4 भिंतीच्या शाळेला आज विराम असेल. परंतु यापुढंही आपल्यातील शिक्षक, कार्यकर्ता, संघटक, नेता, एक मार्गदर्शक नेहमीच समाजाप्रती निष्ठेनं कार्यरत असेल, याबद्दल आम्हाला खात्री आहे. आपल्याबद्दलचे कृतज्ञतेचे भाव व्यक्त करताना आमचा ऊर भरून येतो आहे. आपल्या भावी आयुष्याला आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य लाभो, हीच जिनेश्वर चरणी प्रार्थना.